नमस्कार मंडळी, शुभ सकाळ मंडळी. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये येऊर हिल हा पावसात कसा दिसतो तो बघायला मिळणार आहे. कारण आजच्या या सुंदर पावसाळी वातावरणामध्ये मी सहस्त्रबुद्धे सर आणि आणि आपले ऑल टाईम फेवरेट सगळेजण एकत्र सायकल चालवतोय. सो धमाल करायची आहे, मजा करायची आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते नक्कीच सांगा. येऊर हिलचा चढ आता आम्ही उतरायला सुरुवात करतोय. थोड्याच वेळात तुम्हाला चढताना देखील बघायला मिळेल. सो व्हिडिओला लाईक नक्की करा. चला चलो. चला, गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम. सो पावसातलं येऊर हिल कसं आहे ते दाखवूया आज लोकांना. पावसातील येऊर हिल, मस्त रिमझिम पाऊस पडतोय आणि मी आणि सर सहस्त्रबुद्धे सर, अनंत सहस्त्रबुद्धे सर आपल्याबरोबर आहेत आज. आणि आपलं भाग्य आहे सरांबरोबर आपण खूप दिवसांनी सायकल चालवतोय. सो चला एक तरी लूक मारायचंच. शांतपणे चालू. खूप दिवसांनी मारतोय मी, महिन्याभरानंतर येऊर. होय ना, येणंच नाही झालं. त्यामुळेच हो आहे. नमस्कार. राम 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 राम. तो ह्या घाटाची पावसात काय मजा वेगळीच आहे. पावसातली मजा घ्यायसाठी तुम्हाला येऊर हिलला पावसातच यावं लागेल. आणि तुमचं जर नशीब असेल तर घाट चढताना तुम्हाला पाऊस भेटेल. मला भेटला. ह्याच्या आधी पण चालवली आहे, पण तुमच्यासाठी खास आज शूट करतोय कॅमेरा लावून. बऱ्याचदा शूट करत नाही कारण तेच काय सारखं दाखवायचं. पण आज जरा पाऊस भेटला, म्हटलं शूट करूया. नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणार आहे कारण खूप दिवसानंतर घाटात आलो आहे. उद्या माळशेज घाटात चाललो आहे म्हणून म्हटलं थोडीशी प्रॅक्टिस करावी. जमतंय, खूप टायमानंतर जमतंय. सहस्त्रबुद्धे सर पुढे गेले, मी हळूहळू चढतोय. पण ठीक आहे, बऱ्यापैकी चांगला चढतोय. लेट्स रॉक इट बेबी. जोर नाही काढायचा आपल्याला टॉपपर्यंत जायचं. आरसा लावला, फुटलेला तो आरसा. ओम गुरुदेव नमः. गणपती बाप्पा मोरया. चला आता 200 मीटर फ्लॅट आहे. सगळे चढ झाले, आता एकच शेवटचं राहिलं, छोटासा आहे. मेन तर हा मागचाच होता. सर भेटले, बरं झालं. म्हणजे एकटा तर नाही आहे, कारण बेसिकली वीकडे आहे. वीकडेला कोण नसतं इथे.
वरून भरून आली बस. ह्या लोकांसाठी हीच एक लाईफलाईन आहे वरून खाली येण्यासाठी. इथली जी लोकल लोक आहेत त्यांच्यासाठी. तर ती लोक याच बसचा वापर करून वर खाली करतात. सो ही बस लाईफलाईन आहे त्यांच्यासाठी. लास्ट स्टॉप आपण जिथे तरी पोहे खायला जातो तो ह्या बसचा लास्ट स्टॉप आहे. तिथून येतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चढून आरामात झालं. आता थोडंच राहिलं. चढवेन आता आरामात, काय प्रॉब्लेम नाही. सर बघतात मागे ऑब्विसली. +60 आहेत सर आणि मी 40+, पण त्यांची एनर्जी माझ्यापेक्षा कडक आहे. ठाण्यातच राहतात सर आणि इथे येतात नेहमी. बॅगेत काय घेऊन आलात? अच्छा. अच्छा मस्त. आज नाहीये मात्र वेट नाही आज. ओके. तुम्ही ठाणा मॅरेथॉनला होतात का मग? वर्षा मॅरेथॉनला? नाही. यावेळेला मी इथून ठरवलेलं आहे हां की या वर्षात भाग नाही घ्यायचा. अच्छा. ओके. काहीतरी ग्रेट. हे उंची गाठायची आहे. ओय ओके. त्याच्यामुळे 8 किलोमीटर विथ वेट रनिंग करतो इथे. अरे मस्त. घाटामध्ये का? घाटात करता? हो. जबरदस्त. पासून पाड्यापर्यंत एंडला. मस्त. आणि तिथून विथ सायकल मस्त. आणि वेट. परत बेसला यायचं आणि मग मारायचे. मस्त. फर्स्ट टाइम आपण पूर्ण येऊरचा घाट रेकॉर्ड केला. यस. चढवताना, नाही तर केला आणि नव्हता. इतक्या दिवसाच्या गॅपनी करतोय तू, हे महत्वाची गोष्ट आहे. जवळजवळ 1.5 महिना. हा मग हे काय कमी झालं का? मस्त मजा आली. सो नमस्कार मंडळी. आज आपण भर पावसामध्ये येऊर हिलला आलो आहे. आपल्याबरोबर सहस्त्रबुद्धे आहेत आणि यांच्याबरोबर आपण सायकल चालवली आहे याच्या आधी देखील. सो तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या बाजूला मस्त पाऊस पडतो आहे. आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये आपण इथे लक्ष्मण वडापावकडे आलो आहे चहा पिण्यासाठी. आणि लक्ष्मण दादा आपल्यासाठी आता लेमन टी बनवतात. सो या पावसाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला येऊर हिललाच यावं लागेल. सो मित्रांनो, आपल्या सायकलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर नक्कीच शेअर करा. उद्यापासून आपली माळशेज घाटातली सफर सुरू होते, ती देखील बघायला विसरू नका. सो अशा प्रकारे आपला हा दिवस आनंदाचा आणि मस्तपैकी पाऊसमय झाला आहे. आणि बरोबर जोडी आहे सहस्त्रबुद्धेंची. हर हर महादेव.